राहुल मोबाईल नंबर किती देतो नाव लिहून साहेब मोबाईल नंबर दोन फोटोच्या आधारे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. हे गाडी नंबर आहे, हे आमच्या कचरा डेपोचं लोकेशन आहे आणि त्यातून ते मग त्यातून ते पोलिस शोधतील ना की हे कोण विकत आहे, कोणाच्या बायकोच्या खात्यावर पैसे द्यायचे. आमच्याकडे बरंच काही तर ते तुम्ही करावं, कारण सार्वजनिक मालमत्ता सांभाळायची जबाबदारी तुमची. काय पोलीस उद्या आम्हाला तुम्ही कुठून आणले, ठीक आहे, आम्ही आमच्या पद्धतीने आणले, कोणाच्या खात्यात पैसे जमा आहे, कोणत्या दुकानदाराकडचे माल देत होते ते सगळे ते तुम्हाला मिळून जाईल. फक्त तुम्हाला कोणती प्रक्रिया नाही, त्या दोन फोटोच्या आधारे माणूस नेमून गुन्हा दाखल करायचा. मॅडमने ते कबूल केलं पुणे ऑफिसला आणि कर्नाटकमध्ये माल जातो ट्रकनी आणि ते कबुली दिली. त्यावेळेस वेगळं टेंडर होतं त्यासाठी कचऱ्यासाठी प्लास्टिक फोटो आणि त्याचा विषय ना त्याचे फोटो मी तुम्हाला दिले. किती पगार बोलते? 12 घ्यायची आणि ही तुमची जबाबदारी आहे. सर्वोत्तर नागरिकांनी तो दंड भरवते काही कोणी करणार नाही. त्यामुळे तो दंड 88 लाख रुपये तुम्ही नगरपालिकेत नाव काढून त्याच्यावर टाकला. आता ते दोन नाव आहेत, संबंधित ठेकेदार आणि शिरूर नगरपालिका. माझ्याकडे ना टाकू मी तुम्हाला आधी सांगतो. आधीच झालेला आहे मान्य आहे, पण त्याच्यावर आपण अपील केलेलं आहे आणि त्याच्याविषयी चर्चा चालू आहे. बोलायचं ना, चुकीचं कोण ठरवतो? ते एक तुम्हाला काय करणार तुम्ही ह्यांची ते एक मला सांगा. आता हे स्वच्छता निरीक्षकाची आरोग्य तपासणी ह्यांनी माननीय संचालक नगर रचना विभाग मुंबई त्यांनी लिहून दिलं की माझ्या हृदयाला एवढे बिळ आहेत, 75%, 80%, 85% आणि ते ब्लॉकेजवर त्यांनी पुण्या जवळपास त्या खाजगी दवाखान्यात जाऊन इलाज केला. आता हा वैद्यकीय कारणास्तव त्यांनी वर्गामध्ये जातो हे पदोन्नती मिळवली जाऊ दे त्याचं संवर्गात आणि ती बदली आल्याच्या नंतर दौडला बदली झालेली होती. पण आता कसं आहे, नगरपालिकेला तो पाहिजे नाची, कारण तो सगळं कलेक्शन सगळ्या गोष्टी हिशोब करतो. ते काळे मॅडमला तोच पाहिजे. त्याच दिवशी त्यांनी त्याला रजेचा अर्ज दिला, त्यांनी DMA मध्ये गेला आणि संवर्ग नाकारलेला आहे. तर संवर्ग नाकारण्यात असताना त्यांनी 4 ब्लॉकेज असल्याचे हे केलेले. माझी पत्नी या ठिकाणी, मुलगा या ठिकाणी आणि मग ते DMA ने ते मान्य केलं. त्याच्यानंतर त्यांनी ऑपरेशन केलेलं आहे. तो ऑपरेशन कुठं खाजगी ऑफिस. आता आपल्या सरकार शासन निर्णय काय सांगतो, त्यांनी कुठं शल्य चिकित्सा हाऊनला त्या ठिकाणचं सर्टिफिकेट आलं. तुमचं दिलेलंच पत्र वाचतो. एखादा कर्मचारी हा वारंवार गैरहजर राहत असेल, तसेच वैद्यकीय कारणास्तव गैरहजर 10 दिवसाचा अर्ज आहे की मला मेडिकल कारणासाठी 10 दिवस सुट्टी देण्यात यावी. मग हे तुमचंच प्रश्न आहे, तुमचंच उत्तर आहे. मग आमचं म्हणणं आहे त्याच्या शल्य चिकित्साकडे पत्रव्यवहार केला पाहिजे. किती वेळा सांगितलं मी, तिसऱ्यांदा सांगतो. आणि आता राहिलं एक प्रश्न हा संदीप चव्हाणचा. आता आपल्याकडे संवर्गामध्ये 2 मुकदम आहेत, बरोबर. एक तो चव्हाण आणि मनोज आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त 2 आहेत ते तुम्ही प्रभारी नेमलेत ना. आमचं तेच म्हणणं आहे की तुम्हाला जर सफाई कामगारच्या पगारामध्ये नगरपालिकेतल्या भ्रष्टाचार जर कोणी थांबवत असेल तर द्यायला काय हरकत आहे. प्रभारी तुम्हाला तो अधिकार आहे. आणि महाराष्ट्र मुकादम म्हणून देता येतो. सहाय्यक तुम्ही देऊ शकता ना. महाराष्ट्राच्या 5-6 नगरपालिकांची पत्र आहे. आमचं काय म्हणणं आहे, 5-6 नगरपालिकांची पत्र. तुम्हाला नगरपालिकेतला भ्रष्टाचार थांबवायचा आहे, हे तुमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे. त्या दिवशी करायची कोण होती त्याला तुम्ही पॉझिटिव्ह म्हणून आम्ही तुमच्याशी आग्रह आहे की तुम्ही त्याला एक संधी द्या. स्वतःहूनच तो उद्यान विभाग ना करतो, स्वच्छता निरीक्षक म्हणून तो त्यांनी डिप्लोमा केलाय तर त्याला ते पण माझ्या कामाच्या स्वरूपानुसार ऐका ना, उद्यानाचा अनुभव नाही त्याला हे पण. आता काय होतंय, तुम्ही त्याला उद्यान विभागाचे सहाय्यक करत होते. उद्यान विभागात 4 माणसं आहेत, ते धरून 4 माणसाला सहाय्यक नेमण्यात माझी आहे का? तुम्ही त्याला स्वच्छता विभागात संधी द्या. कामाच्या स्वरूपानुसार आपण देऊ ना. की तो कॅटेगरीतला बरी म्हणजे कॅटेगरीत बरं. ह्याला नाकारताना आपली संदीपला नाकारताना कॅटेगरी म्हटलं ते नाही, ते करतील त्याला कॅटेगरीचा नाही विषय. ते पॉझिटिव्ह आहे त्याबाबत, ते करतील. कोणची नाही, ते संदीपसाठी आम्ही बरेच करतात.
त्यामुळं प्रभारी या शब्दाचा अर्थ आहे पहिले पंडित जवाहरलाल जेव्हा वाढले तेव्हा गुलजारीलाल नंदा प्रभारी होते, लालबहादूर शास्त्री वाढले तेव्हा प्रभारी गुलजारीलाल नंदा होते. असे शेकडो प्रकरण आहेत प्रभारी. आता इथले पी आहे ते प्रभारी आहेत, तुम्हाला ते देता येतं. तुम्हाला अधिकार आहे ना, तुम्ही करू शकता. अहो, मी बाकीच्या म्हणतो- गोष्टीसाठी नाकारू नका. नाही, तुम्ही ते सांगतोय त्याने स्वतःहूनच नाकारलं. नाही नाकारलं तुम्ही, त्याला उद्यान बघा त्याला, तुम्ही इथं द्या, इथं द्या. नाकारलं तर आम्ही काय आहे ते मी माझ्या गरजेनुसार ठरवणार. नाही हा, ठरवा ना. हा मुद्दा आहे ना. त्याला- आपल्या इथं काय तुमची- गरज आहे? तुमची दोन गरज- दोन मुकदम कशी देतील? तुमची गरज आम्ही तयार करतोय ना. लोकसंख्येच्या माणूस हृदयाची वेळ चेक करायला गेला नाही की तुम्हाला गरज गरज आहे ना. नाही. आम्ही तयार करतोय ना, तुम्हाला काही अडचण येणार नाही. याची वीस वेळ तारीख- नाही कुठे नाही होत. आपल्याला तेच आहे. तुम्हाला कुठून देणार मुद्दा काय आहे? एक वर्षाचे जे सिनियरिटी कुठे गेली? पॉझिटिव्ह देतील ते आपल्याला. सिनियरिटी कुठे खूप आहे साहेब काढण्यासारखं, बोलण्यासारखं खूप आहे. प्रायोरिटी म्हणले म्हणून आम्ही मोजतो. सगळे गटर काम करते शिपाई केले मर्जीतले कुणी भाजीपाला आणून कोण देते कोण काय करतंय, कोण हे नाही आहे. सगळंच माहिती आहे. शूटिंग पण आहे. आणि त्यांनी माझे शब्द एक आपल्याला किमान वेतनची अजिबात अंमलबजावणी काहीच नाही. झालीच पाहिजे. कुठल्या देशातलं तुम्ही चेक करा. ऑर्डर काढा. मला काही डॉक्युमेंट कमी पडलेत आमच्याकडे सगळे. पीएफ सुद्धा पीएफ न भरता कसं काय बिल आता नाही सावे साहेबांची बोलायची का? कित्येक जणांची PF थांबा, भरलेली. सावे साहेबांची बोलायची का? नाही, आता हाऊसमध्ये काहीतरी उगाच बोलता का असतं. तुम्ही? हा, बोलता का तुम्ही? सांगा. हा प्रश्न गंभीर होणार आहे, तुम्हाला सांगतो. किमान वेतन झालंच पाहिजे, गरिबांना पगार मिळाले पाहिजे. त्यांची 3 महिन्याची पगार रखडले ते सारखे आहेत. पगार नाही, तुम्ही 3 महिने ते- करणार. ते पण बघा त्यांना अरे बोला ना. पगार 3.5 महिन्यात राहिला, पीएफ 8 महिन्यात राहिला. मागचा महिन्याला पगार लय कमी सर. आम्हाला आश्वासन देतात की तुम्हाला पगार वाढ होईल. किती महिने पे भरला नाही? 9 महिने पीएफ भरणार नाही बिलकुल. सगळ्यांचे सगळे टोटल अख्खे पोरांचं पीएफ भरणार नाही. नाही त्याची बिल यापूर्वी नाही, तुमच्या आधी पण बिलं निघालेली आता आम्ही म्हणत नाही त्याची गोष्टी करतोय. असं का नाही? आज जाऊ द्या. आज चौथ्या दिवशी कागद घेऊन या सगळे, मग मी कागद आणतो सगळे तुम्हाला दाखवतो. तुम्ही सगळे कागद आणा, पालिकेतले सगळे उचला वाचता. आणा. मी दाखवतो तुम्हाला सगळे कागद, सगळं तुमचं रेकॉर्ड दाखवतो. तुमची कॉन्ट्रावर्सी सगळी सगळी दाखवतो. पगार जमा करायला हवा, त्याला बोलून तातडीने एक महिन्याचं पगार म्हणतोय द्या. ते एकदा चेक करून घेतो. त्यांची जर PF राहिलं आणि असेल पगार तातडीने द्या. आणि तुम्ही त्या पोरांना किंमत वेतननी ज्या दिवसापासून पगार नाही तर 22 आणि 23 माणसाला पगार देतो ना आपण दिलं 25 लाख रुपये हा, काढायचे. इथं पण असं आहे, कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या बाबत पण असं होतंय हो. की त्यांच्या खात्यावर 12,000 जमा केले जातात आणि दुसऱ्या तुम्ही दिवशी बिल काढताय ना तेवढं 3,000 बरोबर. दुसऱ्या खात्यावर जमा करायचा आदेश होते. ते फार दबावाखाली सगळे कर्मचारी काम मध्ये काढून टाकले करतात. त्यांना. कार्यालयीन कर्मचाऱ्यांचं ते एसटीपी प्लांटला तो खात्यावर पैसे द्यायचा बंद झालाय, तो कॅश पैसे देतोय. ते कसं चालतं? एसटी प्लांटवाला कॅश पैसे देतो गेले 3 महिने झाले. त्याच्याकडेच नियंत्रण आहे. तुम्ही माहिती घ्या. हा. नाही, आता यावेळेस उठणार नाही साहेब. निवांत या तुम्ही सगळे कामं 40 दिवसाचं सौजन्य शिवसाहेबाचा खर्च असेल काय दांडे बिंद्या काय बनवायचं 35 बोकडं, 300 किलो चावल. कधी गेल्यावर मुंबई गेल्यावर वाटती पाहिजे का मला? याला काही त्रास व्हायला लागला तर माझं पत्र येणार आहे. आम्ही हे बसलोय. मला काय सगळं करून या. ऑर्डर घेऊन या. सगळं सोपं आहे. कर्मचारी आपले ते आणि स्वच्छता काम त्या सफाई कामगार महिलांचे सुद्धा 3-3 महिने पगार म्हणजे काय चाललंय हे कळायला महिलांना 8,000 आपण तर पैसे देतोय सगळ्यांना. 8,900 माझ्याकडे दाखवा. भेटतं हा, नाही. पण भेटलं. तोपर्यंत मी चेक करून घेतो. हो हो हो. नगरपालिकेच्या अहो, साहेब, बरोबर प्रॉपर्टीवरती आहे. बोजा चढला. तुमच्या ठिकाणी बोजा चढवलेला आहे. ऐका ना. कॉन्ट्रॅक्टरच्या नावानं 50 पगार आहे. तुम्हाला बाजूच मानता आली. आम्हाला- तुमचे किती आम्हाला वकील होते? आम्हीच तुमचे तुम्हाला वकील मी स्वतः म्हाडाचे जाऊन प्रांताधिकारी अहो, साहेबांना तुम्ही प्रांताकडे भेटलेलं आहे. गेले अंतिम स्टार्ट कोण असतं तहसीलदार, तहसीलदार बरोबर आहे. नाही, तुम्हाला अपिलात ते रिजेक्ट होणार ते नाही नाही मला नाही पिटिशन दुगडाला विचारा ऐका ना, 2,78,000 ला सुप्रीम कोर्टात एक गट आहे साहेब, एका गटात लागत नसते असा त्यांचा. अहो, बोजा चढला असं काय हा ना, झालं? ते कॅन्सल होणार ना. नगर परिषदेवरचा बोजा कमी केला आणि त्याच्यावर टाकला तर पहिला पेढा मी हा तुम्हाला आम्हाला अहो, त्याच्यातलं सरांनी समजलं. याच्यावर नाही तो कॅन्सलच होणार आहे. cancel नाही. काय? cancel नाही.
साहेब राजकारण सोडून देऊ. नाही कॅन्सल होतं. आणि तुमच्या बाजून झाला आम्ही परत वोट द्यायला जाऊ कोर्टात जाऊ. 88 लाख 50,000 जर दंड माफ झाला ना, कोर्टात जाऊ. आम्ही राजकारण आणि सोडून पार्टी देऊ. तुम्हाला सगळ्यांना करू. विजय शेठ दुगाड, लक्षात घ्या पुढचं काय आहे? बरं का बापू? तुम्ही कसंही चाला पुढे तुम्ही काय काय करू शकता त्याच्याबद्दल नाही, 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 तो अधिकारच आहे. लोकशाही मार्गाने संविधान मार्गाने आंदोलन आहे. जे सांगतो नाही नाही पण तुम्ही आम्हाला तुमच्या जे पद्धतीने किती तास होते ना, किती लागलाय ना, माहिती आहे आम्हाला. विजय शेठ दुगाड यांना बरं का साहेब, विजय शेठ दुगाड यांना 2,76,000 रुपये मोठी दंड करणारे आम्ही आहे. ते काय नाही सुप्रीम अशा अनेक कोर्टापर्यंत लोकांना. गेले. असं होत नाही नाही. असू द्या त्यांचं पण त्यांच्या समोर घे. हास्य